नमस्कार मंडळी, चला माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. चला आता सकाळचे 5 वाजले आहे. आम्ही लवकर उठलो आहे. सकाळी आम्हाला आज शेगावला जायचं होतं, त्याच्यासाठी आम्ही लवकर उठलो होतो. चला आंघोळी वगैरे सगळं झालेलं आहे आमचं. सकाळचे 7 वाजले. 7 वाजता आम्ही निघलो होतो शेगावला. आम्हाला दर्शनाला जायचं होतं, श्री गजानन महाराज यांच्या दर्शनाला जायचं होतं. मग आम्ही सगळे गाडीमध्ये बसलो आणि निघलो होतो. सकाळी 7:30 वाजता निघलो होतो. चला आम्हाला जायला 3 घंटे लागले होते. आता आम्ही शेगावमध्ये पोहोचलो आहे. इथं असं साईडला छानपैकी असे दुकाने वगैरे खूप छान आहे. चला आता दर्शन वगैरे घ्यायचं होतं आम्हाला, पण तिथं आतमध्ये मोबाईल वगैरे चालत नव्हता. मोबाईल बंद करून न्यायला सांगितला होता. शूट वगैरे करायचं नव्हतं असं सांगितलं होतं. चला मग आमचं मस्त दर्शन वगैरे सगळं झालं आहे. आणि सान्याला तर माझ्या खूप उलट्या झाल्या होत्या. ते उलट्या करूच खूप परेशान झाली होती. त्याला गाडी सहन नाही झाली. आणि मग लगे आम्ही ते दर्शन वगैरे झालं आमचं. आणि म्हटलं चला आता मग आम्हाला आनंद सागरला बी जायचं होतं. चला म्हटलं आम्हाला आता निघायचं होतं आनंद सागरला. पण आमचं दर्शन खूप छान झालं, एकदम मस्त दर्शन भेटलं आम्हाला. मग तिथून आम्ही लगेच निघालो आनंद सागरला लेकरायला. मग तिथं गार्डन वगैरे फिरवायचं होतं. मग चला मग आता आम्ही निघालो होतो तिथं. मस्त प्रसाद वगैरे आमचे जेवण वगैरे तिथंच केलं ते आम्ही मंदिरात. मस्त प्रसाद वगैरे खूप छान होता तिथं. मग आम्ही लगेच निघालो आनंद सागरला. मग तिथं पोहोचलो. तिथं पोहोचल्यावर आम्हाला माहिती झालं आनंद सागर बंद आहे. फक्त जोपर्यंत 2 मंदिर वगैरे तेच ओपन होते, बाकीचं पूर्ण बंद होते. ते म्हणले नंतर चालू होणार आहे. तिथं शूट वगैरे काहीच चालत नव्हता. थोडंफार मी केलं तर तिथे शूट वगैरे, पण ते 1 वर्षाच्या बाद पूर्ण चालू होणार आहे आनंद सागर. त्यासाठी सध्या काम चालू आहे ना, त्यासाठी सगळं बंद होतं. तिथं थोडंफार चालू होतं. तरी मग मी इथं थोडंफार शूट केलं तर मी तिथं मस्त असे झाडं वगैरे, असं छान वातावरण होतं, एकदम छान मस्त. तिथं गेले की असं मन एकदम मोकळं असं फ्रेश वाटत होतं तिथं. मग तिथं छान आम्ही बसलो अर्धा 1 घंटा. छान असं वातावरण होतं, मन असं प्रसन्न झालं होतं. मग ते थोडंफार बसलो आणि तिथं मग गणेशजीचं मंदिर होतं, तिथं दर्शन वगैरे घेतलं. तिथं तेच मंदिर चालू होतं. आणि दुसरं एक चला मग आता निघालो आम्ही आमच्या घरी. आता जाताना असं मस्त निसर्ग छान वाटत होता. आणि खूप छान अशी हवा वगैरे, झाडं खूप छान हिरवेगार वगैरे असं छान दिसत होतं. चला म्हटलं आता घरी पोहोचायचं आहे आम्हाला. जायला 3 तास आणि यायला लागले 3 तास. 6 घंटे आमचे असेच गेले. चला आता आम्ही घरी आलेलो आहे. आणि इथं पहा आमचे अवतार किती खराब झालेले. प्रवासामध्ये खूप अवतार खराब होते. चला शुभांगीला मी सांगितलं बॅग वगैरे उतर, ती बाहेर अशी उभी राहिली होती, तिचं अवतार खराब झालं आहे. पण आमच्या दोघीचा अवतार कशी खराब झाले. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.